नमस्कार, मी सृष्टी रमेश जाधव. महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा इथे शिकत आहे. हरीश लातूरकर अकॅडमीमध्ये मी 8वी स्कॉलरशिप आणि NMMS साठी जॉईन आहे. तर सरांचं मार्गदर्शन खूपच छान लाभत आहे. त्याबरोबरच आज सरांचाच विद्यार्थी सारंग दादा तो राज्यामध्ये CBSE बोर्डातून 6वा आलेला आहे. त्याची आज सरांनी आमच्यासाठी मुलाखत नियोजित केली आहे. त्यातून आम्हाला त्याच्याकडून मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आम्हाला अभ्यास कसा करायचा हे कळेल. आम्हाला त्यातून मार्गदर्शन मिळेल. आणि सर्वप्रथम सारंग दादाचे अभिनंदन. थँक्यू. वेलकम. ओके. थँक्यू सर. पहिल्यांदा आपण सारंगचा आपण सत्कार करूया. छोटेखानी सत्कार आहे, ऑनलाईन सत्कार आहे, सगळ्यांच्या समोर आहे. ठीक आहे, बसूनच करतोय आता, उभा काही टाकत नाही. बघा पालकाचा आणि विद्यार्थ्याचा पण सत्कार. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. व्हिडिओ तयार दिसले तुमचे व्हिडिओ पाहतोय मी. हा, ओके, ठीक आहे. आपण बेसिकली आपली सुरुवात करूया. तिची आई आई पण आलेली आहे. आईची पण मुलाखत घेऊया थोड्या वेळानं. आईची पण मुलाखत घ्यायची सारंगची आई पण शिक्षिका आहे, वडील पण शिक्षक आहेत. आम्ही मित्रच आहोत. आम्ही सोबत क्लास पण घेतले. स्कॉलरशिपचे क्लास होते आमचे लातूरला, पण स्कॉलरशिप शिकवले, दुसरं आम्ही काही शिकवत नव्हतो. ठीक आहे. आणि सरांचा मराठी आणि इंग्रजी व्याकरणामध्ये विशेषतः शब्दसंपत्तीमध्ये पाठांतर करून घेणे, म्हणी समजावून सांगणे, त्याचा अर्थ उपयोग करून दाखवणे, त्याचा अर्थ समजावून सांगण्याचा हातखंड आहे. एखादी सर तुम्हाला छोटीशी गोष्ट उदाहरण पण तुम्हाला सांगतील, बोलता बोलता सांगतील सर. ठीक आहे. पहिल्यांदा आपण सारंगतून सुरुवात करूया. आता मी सरांची आणि सारंगची मुलाखतच घेतोय थोडक्यात. ठीक आहे. म्हणजे त्याला एकदम बोल म्हणणं, मग त्याला एकदम ऑकवर्ड वाटणं काय काय असं करण्यापेक्षा आपण सारंगला एक प्रश्न विचारूया आणि प्रश्नाच्या माध्यमातून सारंगला बोलतो करूया. ओके. जर तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही चॅट बॉक्स रीड करत आहोत. ओके, चला. पहिल्यांदा मी सारंगला विचारतोय. सारंग, तू तुझी ओळख सांग पहिल्यांदा, तुझं इंट्रोडक्शन दे पहिल्यांदा. हा सर. माझे नाव सारंग राम खडके आहे. मोठं. मी लातूर येथे शिकत आहे. मी सध्या 9वीत श्री बंकटलाल लाहोट इंग्लिश स्कूल लातूर येथे शिकत आहे. ओके. सारंग, तू 8वी स्कॉलरशिप मध्ये राज्यात 6वा आलेला आहे CBSE बोर्डातून. 5वीला पण तू राज्यात आला होता. ज्यावेळेस राज्यस्तरीय गुणवत्ता एखादा विद्यार्थी येतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार केला जातो. काय केला जातो? सत्कार केला जातो. तुझा 5वीला पण सत्कार झालेला आहे. त्यावेळेस तुला कसं वाटलं होतं 5वीला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या परेडमध्ये सत्कार झाल्यानंतर? हा सत्कार फक्त राज्यस्तरीय जे विद्यार्थी येतात त्याच मुलांचा होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतो, प्रत्येक जिल्ह्यातल्या मुलांचा होतो. ठीक आहे. म्हणजे साताराचे मुले असतील तर सातारा, पुण्याची मुलं असतील तर पुण्यामध्ये होणार आहे, सोलापूरची मुले असतील तर सोलापूरमध्ये होणार आहे, औरंगाबादची मुले असतील तर संभाजीनगर येथे होणार आहे, लातूरची असतील तर लातूरमध्ये होणार आहे. तर त्याबद्दल तुला काय वाटते? परत एकदा तू 8वीला राज्यस्तरीय यादीमध्ये आलेस, तुला काय वाटतंय सत्य? छान वाटत आहे आणि तुम्ही सत्कार केल्याबद्दल खूप धन्यवाद. बर. थोडस त्याला आता अभ्यासाकडे जाऊया. ऍक्च्युली सारंग हा CBSE बोर्डाचा विद्यार्थी आहे. बेसिकली स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड यामध्ये अभ्यासक्रमात थोडासा फरक असतो. थोडासा फरक काय असतो की आपला जो स्टेट बोर्ड आहे त्याला मराठी फर्स्ट लँग्वेज असते, प्रथम भाषा असते. आणि CBSE बोर्डाला मराठी ही भाषा असते पण ती थर्ड लँग्वेज असते, तृतीय भाषा असते. आणि त्यांची इंग्लिश ही भाषा फर्स्ट लँग्वेज असते आणि आपली इंग्लिश भाषा थर्ड लँग्वेज, एवढाच बदल आहे. बाकीचं गणित बुद्धिमत्ता सारखं असतं. सेम प्रश्न सुद्धा सेम असतात. प्रश्न सुद्धा काही वेगळे नसतात. गणित बुद्धिमत्ता सेम टू सेम प्रश्न असतात, स्टेट बोर्ड CBSE बोर्ड. ठीक आहे. तर सारंग, मला सांग, तू गणिताचा अभ्यास कसा केलास, मॅथमॅटिक्स विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केलास? आणि तुला तू काही लाईव्ह क्लास करत नव्हता गेल्या वर्षी, पण तू युट्यूबला व्हिडिओ पाहायचा नंतर तुझ्या वेळेप्रमाणे, मग त्याचा तुला कितपत फायदा होत गेला? डाऊट क्लिअर झाले. नवीन नवीन ट्रिक्स कळाले. नवीन नवीन ट्रिक्स कळाल्या आणि माझा गणित हा विषय खूपच आवडीचा होता. गणित हा विषय आवडीचा होता. मग गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडावेत स्कॉलरशिप मध्ये मुलांना. आता आपल्या क्लासला बरेच एक 5-6 विद्यार्थी CBSE बोर्डाचे पण आहेत, इंग्लिश मिडियमचे पण विद्यार्थी आहेत आणि आमचे स्टेट बोर्डाचे पण विद्यार्थी आहेत, मराठी मिडियमचे सेमीचे. मग त्यांना तू काय टिप्स सांगशील, गणिताचा अभ्यास कसा करावा? सर जे सांगत आहे त्यांच्याकडं खूप लक्ष द्या. कोणताही क्लास मिस करू नका.
आणि जे काही नवीन ट्रिक्स आहेत तुम्हाला चांगले वाटले ते लिहून घ्या. ओके. तर सर सारंग सांगतो की पहिली गोष्ट क्लास मिस करू नका. महत्वाचं काय क्लास मिस करू नका. दुसरी गोष्ट सर सांगते त्या ट्रिक्स व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. क्लास मिस केलं तर काय होतं, कन्सेप्ट तुमची तशीच राहून जाते. बघा सारंगची अडचण काय होती, सर त्याचा आवाज आहे. बरं, ठीक आहे, त्याला मोठ्याने बोलायला सांगतो. तुझं खाऊन पिऊन थोडं खाऊन पित जा, मोठं बोलायचं. सानूचा बघा आमचा आवाज कसा आहे नाही नाही, मोठा आवाज कर थोडा. ठीक आहे. तर त्याला सांगतो मी त्याला मोठा आवाज करायला. ठीक आहे. तर पहा, तर सारंग लाईव्ह क्लास करू शकत नव्हता. त्याचे काही म्हणजे त्याचं दुसरं फाउंडेशन वगैरे क्लास असायचा. पण तो काय करायचा, तो नंतर येऊन क्लास पाहायचा. त्यावेळेस आपण गेल्या वर्षी आपलं ऍप काही नव्हतं. आपलं ऍप दिवाळी नंतर दसऱ्याला ऍप आलं होतं. मग त्याला ऍप पण घेऊन दिलं होतं. तो त्याची क्लास, तो एक क्लास मिस करत नव्हता. म्हणजे आपण जे जे क्लास शिकवायचो तो नंतर तो रेकॉर्डिंग पाहायचा, पूर्ण रेकॉर्डिंग पाहायचा. त्यातून ट्रिक्स आहे तो लिहून काढायचा. त्यातलं काही घरी चूक आहे म्हणजे गेल्या वर्षी मला आठवतंय, एखाद्या ह्याच्यामध्ये पण टॉपिक आहे, गुणोत्तर प्रमाण काहीतरी चलन टॉपिक होतं. त्यामध्ये माझं काही चुकलं होतं अपूर्णांकामध्ये. म्हणजे 1/25 का 100/25 असं काहीतरी मी चुकलं होतं लिहिलं, मी 4 लिहिलं होतं. तर ते सारंगनं मला कमेंट करून सांगितलं होतं, दुरुस्त करून सांगितलं होतं. आठवतं का तुला सारंग? हा. म्हणजे इतका बारकाईने तो बघायचा, म्हणजे ती चूक लाईव्ह क्लासमध्ये एकाही मुलाला लक्षात आली नव्हती. ती सारंगला नंतर लक्षात आली होती. ठीक आहे. सारंगचा आवाज येईल, सारंगला मी मोठ्याने बोलायला सांगतोय. हा. सारंग, बुद्धिमत्तेचा तू कसा अभ्यास केला? बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट यायला पाहिजे. हम्म. कारण तुम्हाला टाइम किती फास्ट जातो कळतच नाही. हम्म. काही प्रश्न आहेत ना, त्यासाठी काही जास्त टाइम लागतो. हम्म. ते मॅनेज करायला पाहिजे. हम्म. आणि त्यासाठी खूप ट्रिक्स असतात. ते सगळे नीट प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिसमुळेच बुद्धिमत्तेत मार्क पडतात. बघा, सारंगचं दोन गोष्टी सारंग सांगितल्या. आवाज जरी त्याचा लहान असला तरी मी थोडंसं रिपीट करतोय. ठीक आहे. तर दोन गोष्टी म्हणजे काय, तर एक मला टाइमचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सवय लावतो, किती सेकंद तुम्हाला सोडायची सवय लावतो मी, प्रत्येक प्रश्न किती सेकंद सोडायचं मला सवय लावते, 30 सेकंदाची सवय लावतो मी. ऍक्च्युली 30 सेकंद काही काही प्रश्न सुटत नाहीत, तर मी सवय लावतो. ठीक आहे. तर 30 सेकंद प्रश्न सोडवायची, तर टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट सांगितलं, ट्रिक्स माहीत पाहिजेत. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांना सांगितलं, ती म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. बुद्धिमत्ता हा विषय गणित, मराठी, इंग्रजी या विषयापेक्षा तुलनेनं सोपा विषय आहे. फक्त तो प्रॅक्टिसचा विषय आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली, प्रॉपर प्रॅक्टिस केली, तर आणि तरच तुम्हाला बुद्धिमत्ता विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. इतर विषयापेक्षा कमी वेळा म्हणजे कमी मेहनत, मेहनत कमी, प्रॅक्टिस जास्त, मार्क जास्त, असं बुद्धिमत्तेचं गणित आहे. ठीक आहे. पुढे आपण विचारूया त्याला, मराठीची तू तयारी कशी केली? मराठी तुझी तृतीय भाषा होती, पण तुझे वडीलच मराठीचे आई वडील शिक्षक आहेत, त्यामुळे तुला काही हे नाही. तर तू कशी तयारी केली? शब्दसंपत्तीची वगैरे कशी तयारी केली? काय थोडंसं आम्हाला सांग, तुझं काय ट्रिक्स काय असतील तर सांग आम्हाला. मराठीचा अभ्यास चांगला व्हावा थोडं म्हणून मोठ्यानं. पाठांतर चांगले पाहिजे. पाठांतर केल्यामुळे तुमचे 10 ते 15 मार्क वाढतात. आणि तुमचे शब्द संपत्ती वाढते. आणि उतारा हा प्रश्न तुमचा बोनस मार्कासाठी असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उतारा 2-3 वेळा नीट वाचून काढायला पाहिजे. आणि प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित अचूक द्यायला पाहिजे. ओके. सारंगनं सांगितलं ते मी थोडंसं रिपीट करतो, कारण त्याचा आवाज लहान आहे म्हणून. तर दोन गोष्टी सांगितल्या की एक 16 मार्क तुमच्या वाटी शब्दसंपत्तीमुळे. तर शब्दसंपत्तीचं तुमचं पाठांतर असलं पाहिजे. कळतंय का? मग काय असलं पाहिजे अभय? शब्दसंपत्तीचं पाठांतर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे 15-16 मार्क वाढणार आहेत. दुसरं उतारा असेल, कविता असेल, संवाद असेल, हे बारकाईने वाचलं पाहिजे, बारकाईने सोडवलं पाहिजे. ते तुमचे बोनसचे मार्क आहेत. तिथंच तुम्हाला वाचायचंय, तिथंच त्याचं आकलन करायचंय, आकलन करून तिथंच उत्तर द्यायचं, ते तुमचं बोनसचं मार्क आहे. त्याचा व्याकरणाचा भाग सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे. आता आपल्याला जसं मराठी व्याकरण आहे, तसं त्याला थोडं मराठी व्याकरण त्याला अवघड नसेल. त्याचं सीबीएसईचं थर्ड लँग्वेज होतं, तर थोडं सोपं व्याकरण असेल. ठीक आहे. आता आपण इंग्रजीकडे जाऊया. सारंग, इंग्रजीबद्दल तू काय सांगू शकशील आमच्या मुलांना? इंग्रजीमध्ये पण मराठीसारखाच अभ्यास करावा लागतो. पाठांतर करावं लागतं. पुन्हा उतारे पण नीट सोडावे लागतात. आणि ग्रामर महत्वाचं असतं इंग्लिश. इंग्लिशमध्ये ग्रामर महत्वाचं असतं. मग आता मराठी इंग्लिशमध्ये तुला चांगले मार्क पडलेत, या मराठी व इंग्रजीच्या चांगल्या मार्कासाठी तू वाचनाला किती महत्व देशील? म्हणजे फक्त शालेय पाठ्यपुस्तकं वाचावीत का, काही अवांतर पुस्तके वाचावीत का, किंवा अवांतर नॉलेज वाचन करावं का? त्याचा फायदा होतो का स्कॉलरशिपला मराठी इंग्रजीमध्ये? हा, तुमची रिडिंग स्पीड वाढते. ते समजून घ्यायचं जास्त समजतं वाचल्यावर. आणि तुमचं टाइम मॅनेजमेंटही वाढतं. बघा, तो
अवांतर वाचनामुळे काय होतं, तर तुमची रिडिंगची स्पीड वाढते, वाचनाची स्पीड वाढते. त्यानंतर तुम्हाला चांगलं आकलन होतं, तुमची भाषा समृद्ध होते, तुम्हाला नवनवीन शब्दांचे अर्थ कळतात आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये आकलन करून समजून त्याचं उपयोजन करता येतं, ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतात. ठीक आहे. तर सारंगला परत एकदा आपण सारंग एक जनरली या मुलांसाठी तू काय संदेश देशील? स्कॉलरशिपचं बोलला तू, नका सायन्स मॅथमॅटिक्स, तू अजून कोणतं ऑलिम्पियाडची एक्झाम देतोयस, अजून कोणत्या फाउंडेशनची तयारी करतोयस, त्याबद्दल पण आमच्या मुलांना सांग. आणि तुला काय व्हायचंय, तुला तुझं ड्रीम काय, त्याबद्दल पण जनरली एक 5 मिनिटं बोल. टायमर चालू आहे, हे इथं बघ. 5 मिनिटं बोलायचं, बोलता पण आलं पाहिजे. हा. हा. बोल तुझ्या इंटरव्ह्यू खुल्या गप्पा मार त्यांच्याशी. हा. तुम्हाला तुमच्या शाळेचा अभ्यास हे मॅनेज करून तुमचे बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला टाइम काढायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही बरोबर प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि अं, तुम्हाला जेवढे काही अवांतर वाचन करता येईल तेवढे करायला पाहिजे. आणि रोजचा पेपर रोज वाचायला पाहिजे. आणि मी अजून काही ठरवले नाही की मला मोठं होऊन काय बनायचं आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सारंग तू 1 मिनिट पण बोलला नाहीस, तुला 5 मिनिट बोलायचंय, अजून बोल. हा. बोलता आलं पाहिजे. पप्पा काही 1 तास बोलतील. मी सांगतो मी सांगतो बरं ठीक आहे, सर बोलते, ठीक आहे. हा, आता आपण सरांची मुलाखत घेऊया का सरांची? नाही, सरांना बोलू द्या. सर तुम्ही बोला बिंदास, अर्धा तास बोलू शकता. आणि थोडे शब्दसंपत्तीचं कसं करायचं ते पण आमच्या मुलांना सांगा, तर आमच्या मुलांना शब्दसंपत्तीचं मार्क पडत नाही. हा, तर सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आवाज मोठा. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. हा, 1 मिनिट तुमच्या माईक ऑन करतोय, 1 मिनिट. काय तुमचे ऐकू येते ना त्यांना? त्याला ऐकूच होतं. हा. बोलू शकता विद्यार्थी. हा. तुमचे नमस्कार काय सर. नमस्कार सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता सरांना काही जर विचारायचं असेल तर आपली जी सिस्टम आहे रेझेंटची, रेझेंट करायची. काय करायचं? रेझेंट. तुम्ही रेझेंट केलं तुम्हाला अनम्यूट करणार, तुमचे मी डाऊट विचारणार क्रमाक्रमाने. हो, ओके. पण त्या अगोदर ज्या तुमचे प्रश्न नेमकं मी घेणे अगोदर मी तुम्हाला काही थोडं गायडन्स करतो. म्हणजे नेमकं काय या बाबतीत, म्हणजे जास्त हरीश सरांनी तुम्हाला भरपूर काही मार्गदर्शन केलं असतील, परंतु नेमकं काय माहितीये का, की आम्ही सोबत असलेला जो प्रवास आहे आणि त्या प्रवासातून काही काही गोष्टी ज्या आहेत ते मी सुद्धा नेमकं हरीश सरांकडून शिकलो आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे नेमकं काय, की इयत्ता 5वी मध्ये सारंग हा शक्यतो एक 3री ते 4थी पासून तो आमच्या म्हणजे क्लासमध्ये आहे. त्या क्लासमध्ये तो एक 5वीच्या मुलाबरोबर बसायचा. तो 5वीचा जो मुलं आहेत ना त्यां सोबत यायचा, प्रत्यक्षात तो पाहायचा. आणि त्याला सुद्धा जी स्पर्धा परीक्षा आहे, ती स्पर्धा परीक्षा नेमकी काय असते याची जी तोंड ओळख आहे ते इयत्ता 3री ते 4थी मध्येच कळाली त्याला. आणि वेगवेगळ्या ज्या छोट्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये तो एक साधारणतः केंद्रामध्ये, राज्यामध्ये असं तो येत येते त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी लागली. आता तुम्ही पाहिलं तर नेमकं काय माहितीये का, स्पर्धा परीक्षा ही आपल्या जीवनात का महत्वाची आहे? हा, स्पर्धा परीक्षा का जीवनात महत्वाची आहे, की एखाद्या सेवकापासून ते एक सगळ्यात उच्च दर्जाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याची परीक्षा सुद्धा ही स्पर्धा परीक्षेद्वारेच होते. तुम्हाला माहित असेल आता की एखादा चपराशी असेल किंवा जो IAS अधिकारी आहे बाबा, कलेक्टर झालेला, मग तो नेमकं काय आहे की प्रत्यक्षात त्याची जी कणी पात्रता ही या स्पर्धा परीक्षेद्वारेच काय केली जाते, म्हणजे की ते त्या परीक्षेद्वारे त्याची नियुक्ती केली जाते. मग त्यामुळे स्पर्धा परीक्षा ही कणी तो, आणि ज्ञान कसं आहे माहितीये का, की वाया जाणार नाही तुमचं. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस काय करता बाबा, की 10वी असेल, 12वी असेल, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे करत करत किंवा नीट मध्ये परीक्षा असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, त्या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्यात. परंतु स्वतःहून बघा नेमकं, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा जर कधी तुम्ही प्रत्यक्षात एक बेसिक पासून मोठ्यापर्यंत तयारी करत गेलात, म्हणजे एक बेस तुमचा जो क्लिअर झाला, तर त्यामध्ये एक तलाठी परीक्षा असतील, ग्रामसेवक असतील, किंवा एखाद्या एक तहसीलदार असेल किंवा एक कलेक्टरच्या
म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या परीक्षा असतील, ह्या नेमकं तुमचं कनी इतर जे तुमचे टॉपिक बऱ्यापैकी तुमचे सायन्समुळे असेल किंवा सायन्समध्ये मॅथ असतील, ह्या गोष्टी क्लिअर होतील. परंतु या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला साधारणतः तुमचं जे ईव्हीएस असेल किंवा इतिहास, भूगोल, त्याबद्दल एन ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये इतिहास भूगोल क्लिअर होतं तुमचं. त्यानंतर इकडे जे परीक्षा आहे 8वीची किंवा 5वीची स्कॉलरशिप आहे, त्या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला भाषा विषय तुमचा आता बरेचसे विद्यार्थी मला इथं एक मराठी मीडियमचे दिसतात, पण एक तुम्हाला सीबीएसई जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांची भाषा विषयाची असते, म्हणजे मराठीची. ते कसं माहितीये का, ज्याप्रमाणे तुम्ही कनी एक पहिलीपासून मातृभाषा ही मराठी हे तुम्हाला आपली वाटते, पण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना हे टोटल तिथले शिक्षक जे आहेत ते हिंदी लँग्वेज मध्ये शिकवतात. आणि त्यामुळे काय होतंय की पहिलीपासून हे ते हिंदी जी लँग्वेज आहे त्या हिंदी लँग्वेज मुळे त्यांना मराठीची जी नाळ आहे ती नाळ नेमकी काय होते माहिती का, ही नीटशी जुळवता येत नाही. जसं आपण एखाद्या वेळेस कनी बरंचसं आपल्याला मराठीमध्ये जे आहे ते भरपूर काही गोष्टी वगैरे लिहिताना ज्याला आपण म्हणतो एक अनुवाचन असेल, आहे ना, श्रुतलेखन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. पण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते जास्तीत जास्त ह्या सीबीएसईचा जो ओढा आहे तो इंग्लिश असेल, सायन्स असेल, मॅथ असेल, याकडे देण्याकडे जास्त जोर असतो. आणि मराठी जी भाषा आहे किंवा इतर भाषा विषय आहेत त्यांना जरा थोडा दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. पण ती कशी नेमकी काय माहितीये का, की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं जे काही टीचिंग आहे ते हिंदीमध्ये असल्यामुळे ते मराठीला तिथले जे प्रश्न असतात एकदम सोप्या पद्धतीने असतात, एकदम सोप्या पद्धतीने त्यांना दिलेले असतात. म्हणजे आणि त्यानुसार आणि त्या तुलनेनं जर केलं, जर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघितलं तर सीबीएसई आणि जे कनी आपण बघू एक 3 माध्यम की बाबा इंग्लिश मिडियम असेल, सीमी असेल किंवा मराठी मिडियम असेल, या 3 पद्धतीनं स्कॉलरशिप परीक्षा होते, तुम्हाला तर माहिती आहे ना. मग आता नेमकं की मराठी मीडियम मध्ये जे आहे ते मराठी मीडियम मध्ये साधारणतः मराठी हा विषय जो आहे 5वीचा असेल किंवा 8वीचा असेल, हा तुम्हाला एक समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, वेगवेगळे मराठीची ग्रामर असतील, अलंकार असेल बाबा, नंतर एक ग्रामर मध्ये विभक्ती असेल, या सगळे ज्या ज्या आहेत बाबी, या सगळ्या बाबी तुम्हाला या थोड्या अवघड पद्धतीने मराठीमध्ये असतात. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला काय होतं मग मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना ग्रामर हे सखोल असतं असं आहे ना. पण तेच जर पाहिलं तर हे जे एकदम डीप मध्ये जे आहे ते इंग्लिशमध्ये यांना अभ्यास करावा लागतो. म्हणजे वायसी वरचा काय होतं माहितीये का, इंग्लिशमध्ये ह्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जे आहे, जसं तुमचं मराठीमध्ये एकदम पेपर जो कधी थोडा अवघड तुम्हाला वाटतो कधी मराठी मिडियम, तसा ह्यांना मराठी एकदम तिथं सोपा थोडा सोपा असतो. परंतु इंग्लिश मिडियम मध्ये त्यांना वेगवेगळे जे शब्द आहेत, ग्लॉसरी आहे, ती कम्प्लीट करावं लागते. आणि आणि नेमकं काय माहिती का, तुमचा तिथं इंग्लिशचा पेपर हा सोपा असतो. नॉर्मली 5वी आणि 8वीचा जो पेपर आहे तो इंग्लिशचा हा त्या तुलनेने सीबीएसईच्या तुलनेने हा कम्पेअर केलं तर कनी हा सोपा असतो. आणि इकडं मात्र कनी काय माहिती होतं, सीबीएसई मध्ये टोटली तुम्हाला माहित नसलेलेही शब्द असतात. ते शब्द तुम्हाला काय करावं लागतात माहिती का, नेमकं आपल्या वेगवेगळ्या वाचनातून, अभ्यासातून ते शब्द आणि ग्रामर ग्रामर जे आपल्याला कनी एक आपण प्रत्यक्षात टेक्स्ट बुक मध्ये जे नॉलेज आहे त्याच्या त्याबरोबर आणखीन एक जर 8वीला विद्यार्थी असेल तर 9वी 10वीचं सुद्धा ग्रामर काय होतंय सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना हे एक्नॉलेज करावं लागते. आणि त्यावेळेसच तो विद्यार्थी हा परफेक्टली त्या भाषा विषयामध्ये तो परफेक्ट त्याला मार्क मिळतील. आणि जास्तीत जास्त कसं आहे, मॅथ आणि जी रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे, यामध्ये तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलं जातं. परंतु जी प्रत्यक्षात मराठी भाषा आहे याच्यामध्ये अनेक शब्दाबद्दल एक शब्द असेल किंवा एखाद्या वेळेस समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे प्रत्यक्षात तुम्हाला काय करावं लागतं, ते पाठांतर करावं लागतात. आणि त्यामध्येच आहे की जे विद्यार्थी मराठी भाषेमध्ये किंवा एखाद्या वेळेस कनी इंग्लिश भाषेमध्ये जे कमी पडतात, ते प्रत्यक्षात काय आहे की तुमचं पाठांतर हे तुम्हाला काय नेमकं माहितीये का, हे प्रत्यक्षात तुम्ही नेमकं करत नाहीत. आणि कसं आहे, गणित आणि बुद्धिमत्ता हे क्लासमध्ये असताना आणि एखादी गणिताची गोडी असेल किंवा एखाद्या बुद्धिमत्ताची आहे ती जर कनी गोडी वाटू लागली की प्रत्यक्षात ते गणित सोडत, पण पाठांतराला मात्र काय तुम्ही वेळ देत नाहीत.
गणित आणि रिझनिंग बुद्धिमत्ता एवढंच करतात. पण प्रत्यक्षात माझं तर या विद्यार्थ्यांना म्हणणं आहे, आता काही विद्यार्थी आता 8वीची स्कॉलरशिपला असतील, परंतु जे आपले काही लहान भावंड आहेत किंवा आहेत ते जे प्रत्यक्षात आता चौथीला आहेत, म्हणजे चौथीला तिसरीला आहेत, किंवा पाचवी स्कॉलरशिप झाल्यानंतर जे 6वी 7वीला आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या नेमकं विद्यार्थ्यांच्या पालकांना असं सांगणं आहे की प्रत्यक्षात तुम्ही काय करा माहितीये का, की त्या विद्यार्थ्यांना काहीच नाही, थोडं 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 समानार्थी विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, या ज्या आहेत ते प्रत्यक्षात एक सकाळी सकाळी किंवा एखाद्या वेळेस त्यांना फक्त एक टाइम बॉन्ड द्या की एक अर्धा तास तुम्ही फक्त अभ्यास करायचा. कोणता? या हे म्हणजे या पाठांतराचा. आणि प्रत्यक्षात काय माहितीये का, ते पाठांतर म्हणजे एक दिवाळीच्या सुट्ट्या असतील किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, त्या उन्हाळ्याच्या या दोन्ही सुट्ट्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष वेळापत्रक बनवून द्या की एक 10 शब्द पाठ करायचे. कारण मी माझ्या मुलाला सुद्धा, सारंगला सुद्धा, की एक दिवाळी असेल किंवा उन्हाळ्यामध्ये, बाबा तुला नेमकं काय करायचंय नेमकं कर तू. नेमकं तुला स्विमिंग लावायचंय, बाकीच्या गोष्टी तुला नेमकं काय करायच्या, सर्व काही तुला मुभा. परंतु एक टाइम बोर्ड आहे की बाबा तुला नेमकं कणी हे एवढे एवढे इंग्लिशचे किंवा मराठीचे काही पाठांतराचे शब्द मात्र तुला कणी एवढे पाठ करावे लागते. ते 5 असतील किंवा 10, ते तुझ्या मनावर ठरवतो. तुला 5 करायचेत ना, 5च कर, 10 कर. परंतु ते मात्र मग एक शनिवारी म्हणून पालकांनी काय करायचं, आपण सुद्धा त्या मुलांसाठी वेळ द्यायचा की एक शनिवारी किंवा रविवारी जसं वेळ भेटेल तसं त्याला ते नेमकं किती पाठ केले ते विचारायचं. मग त्यामुळे काय होतं, तो मुलगा किंवा विद्यार्थी सुद्धा बाबा आपल्याला आई वडील विचारतेत असे म्हणून कधी तो सुद्धा काय एक सातत्य राहतं, आणि त्या सातत्यामध्ये काय करतो, पाठांतर करतो, आहे ना. आणि आणखीन एक महत्वाचं, तुमच्या मनामध्ये एखादा आहे 5वी स्कॉलरशिप मी पात्र झालं नाही, तर अशक्य हा शब्द तुमच्या मनातून काढून टाका. कारण तू प्रयत्नातून सगळ्या कोणत्याही गोष्टी असतील ते शक्य होतात. की नेमकं मला काही जमणार नाही, मग होतंय का, होणार नाही, असं काही नाही. खूप काही विद्यार्थी आहेत ते कणी अजिबात 5वीला असेल किंवा 6वी 7वी आणि अगदी 8वी पर्यंत काही विद्यार्थी हे अभ्यासामध्ये काय असतात माहितीये का, एकदम त्यांना कणी प्रत्यक्षात रस येत नाही अभ्यासामध्ये, मन लागत नाही. हा, परंतु काही काही विद्यार्थी प्रत्यक्षात प्रयत्नातून आणि स्वतःच्या जिद्दीतून आणि ध्येयातून काय माहितीये का, ते आपलं एकदम खूप प्रयत्न करून ते काय होतात, एक आपलं जे ध्येय गाठायचे ते ध्येय गाठतात. हा, त्यामुळे अशक्य हा शब्द एकदम काय करा माहितीये का, तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. आणि नेमकं सारंग जे नेमकं आणखी ध्येय एम ते त्यानं ठेवलं नाही. हे कसं झालंय माहितीये का, नेमकं एखाद्या विद्यार्थ्याचं प्रत्यक्षात जे कोणतंही एखादा पालक आहे, त्या पालकाला नेमकं काय माहितीये का, की आपल्याला जे होता येत नाही ते त्या मुलाकडून किंवा एखाद्या आपल्या विद्यार्थ्याकडून असेल, परंतु आपल्या मुलाकडून त्या गोष्टी व्हावेत यासाठी पालक खूप प्रयत्न करतात की बाबा व्हावं, करावं. मग मी नेमकं कधी पालक म्हणून एक म्हणजे माझ्या मुलाविषयी एक विचार केलाय की बाबा त्याला नेमकं काय करायचं हे त्यानं ठरवायचं. परंतु आपण की पालक म्हणून त्याला नेमकं एक स्पर्धा परीक्षेमध्ये असतील किंवा फिजिक्स असतील, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, हे प्रत्यक्षात त्याला जेवढं काही जिथपर्यंत त्याला नॉलेज घेता येईल एक 12वी पर्यंत, त्या 12वी पर्यंत त्याला मुभा राहिली की आपल्याला नेमकं काय माहिती आहे. सायन्स घेईल तो, सायन्सची आवड आहे त्याला, परंतु 11वी 12वी नंतर तो स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं एमपीएससी ची तयारी करायची आहे त्याला, की नेमकं नीट करून एखाद्या वेळेस डॉक्टरसाठी प्रयत्न करायचा आहे किंवा इंजिनिअरिंग करायचे आहे. हे प्रत्यक्षात सर्वस्वी नेमकं अजूनपर्यंत म्हणजे त्यानं म्हणलं की माझ्या ध्येय वगैरे नाही, परंतु हळूहळू तो काय माहितीये का, तिथपर्यंत जाण्यासाठी हे तीनही मार्ग त्याला यशस्वी होण्यासाठी त्यानं नेमकं काय माहितीये का, प्रत्यक्षात तो प्रयत्न करताना तुम्हाला या राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्यामुळे तुम्हाला दिसलंच असेल, है ना. मग पण नेमकं माहितीये का, मग आपण ध्येय आहे, ध्येयाच्या पर्यंत आपण तुम्ही एम ठरवा, परंतु एम साठी नेमकं एखाद्या वेळेस कनी एखाद्या विषयाला किंवा टॉपिकला धरूनच तोच अभ्यास करायचा असं करू नका. कारण की काय होतं माहितीये का, की नेमकं तुम्ही पाहिलात की नीटच्या परीक्षेमध्ये ह्या फिजिक्सचा पेपर किती अवघड आला, आणि त्या अभ्यासक्रमात खूप विद्यार्थी जे होते ते विद्यार्थ्यांना नेमकं फिजिक्स जे अवघड गेले त्यांना मार्क कमी आले, ते शक्यतो एमबीबीएस मध्ये लागले नाहीत. आणि खूप जणांचं पालकाचं असेल आणि किंवा विद्यार्थ्याचं असेल ते प्रत्यक्षात एमबीबीएसचं स्वप्न हरवलं. परंतु फक्त एमबीबीएस किंवा डॉक्टर हे न पाहता नेमकं स्पर्धा परीक्षेमधूनही आपलं करिअर घडू शकतं. हे प्रत्यक्षात तुम्ही कधी हळूहळू अनुभवानं तुम्हाला कळेल.
आणि याबरोबर जसं कनी सर तुम्हाला कनी वेगवेगळे ह्या 5वीचं 8वीचं NMS गायडन्स वगैरे करतात, पण त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःहून काय माहितीये का, की जे कनी एखादे गरिबीतून किंवा एखाद्या प्रत्यक्षात कनी संघर्षातून जे कनी जिल्हाधिकारी झाले तर आहे ना, प्रत्यक्षात एखाद्या मोठ्या पदावर गेलेले आहेत जे स्पर्धा परीक्षेमधून, त्यांची नेमकं पुस्तकं तुम्ही वाचा आणि याच्यातूनच तुम्हाला गायडन्स किंवा मार्गदर्शन भेटेल. आणि प्रत्यक्षात आता माझं बोलणं झालं तर तुमच्याकडून काही मला म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, मला विचारू आम्हाला, कोणी विचारा. ज्याला प्रश्न विचारायचे ते रेज हँड करा, त्याला मी अनम्यूट करेन. ओके. हा समर्थ आवटे. समर्थ व्हिडिओ ऑन करून बोल. सर मराठीचं व्याकरणचं कसं ध्यानात ठेवायचं काय तर ट्रिक्स सांगा. हा समर्थ, बर खूप छान प्रश्न. पण नेमकं कसं आहे माहितीये का, एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल त्यासाठी माहितीये का, नेमकं आपल्याला वेळ आता 1 वर्ष आहे ना, आणि एवढ्यामध्ये जे मराठीचं आपण पाठांतर करणार आहोत तेवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला जर कनी मराठीमध्ये चांगले जर मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं, आपण एक वेळ वाटून घ्यायची की बाबा आपल्याला पाठांतराचा भाग काय करायचा आणि ग्रामरचा कधी करायचा आहे ना. पाठांतर हे तुला कनी सुरुवातीपासून एक टार्गेट ठेवावं लागेल की बाबा आपल्याला पाठांतराचा एखादा कनी भाग जर घेतला आपण, तर तो भाग घेतल्यानंतर ते आपल्याला कालावधीमध्ये 1-2 दिवस 3 दिवस मध्ये ते नेमकं संपवायचंय. आणि संपल्यानंतर लगेच एक दिवाळीमध्ये असेल मधला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये ते रिव्हिजन करायचंय. म्हणजे काय माहितीये का, एक तुम्ही टाइम बाउंड ठरवा की आपल्याला प्रत्येक त्यात ग्रामर असेल किंवा पाठांतराचा भाग हा पूर्ण संपवायचा आपल्याला दिवाळीच्या अगोदर आपल्याला पूर्ण पाठांतराचा भाग आपला पूर्ण संपून जायला पाहिजे. आणि पाठांतराचा भाग पूर्ण संपल्यानंतर पुन्हा दिवाळीच्या नंतर जे मधल्या सुट्ट्या असतात किंवा एखाद्या सुट्ट्याची वेळ असते त्या सुट्ट्यामध्ये तुम्ही त्याचं रिव्हिजन करा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे जुन्या काही प्रश्नपत्रिका आहेत तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही प्रत्यक्षात काय माहिती का त्याचा सराव करायचा. आणि नेमकं सराव करण्यापेक्षा तुम्ही ते सोडवायच्या. आणि सोडवल्यानंतर तुम्हाला का खूप काही प्रश्न तुम्हाला ह्या पुढच्या परीक्षेमध्ये किंवा एक तुमची काही परीक्षा वगैरे तुम्हाला बघत असताल की बा मागच्यापासून जे काही परीक्षा वगैरे झाल्या आहेत त्याच्यामध्ये मिळते जुळते प्रश्न तुम्हाला मिळतात, तेच तेच प्रश्न रिपिटेटिव्ह येतात. मग प्रत्यक्षात जर प्रश्नाची तुम्हाला कनी प्रश्न तुम्ही ओळखला की बाबा हा नेमका अशा पद्धतीचा आहे, तर तुम्हाला जे कनी प्रत्यक्षात प्रश्न सोडवताना किंवा प्रश्नपत्रिका वगैरे सोडवताना तुम्हाला वेळ पुरणार नाही. ही जी कनी मानसिकता मेंटली झालेली आहे की बाबा मला वेळच पुरला नाही परीक्षेला, असं नाही. ते प्रश्नाची कनी तुम्हाला कळालं की हा प्रश्न बरोबर असा आहे का, असं म्हणल्यानंतर त्या पद्धतीने जे हरीश सर तुम्हाला ट्रिक्स सांगतात त्या ट्रिक्सच्या पद्धतीने जर तुम्ही सोडवला का एकदम झटक्यात तुम्हाला काय होईल माहितीये का, लगेच त्या प्रश्नाचं उत्तर येईल. तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये 5-10 मिनिट घालायची आवश्यकता नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि मराठीचं जे पाठांतराचं तू म्हणलास, तर मराठीचं पाठांतर तुला सांगितलं की बाबा तू मराठीचं पाठांतर दिवाळीपर्यंत कंप्लीट करतो. जास्तीत जास्त सकाळी पाठांतर, आणि सकाळी आपण वाचलेलं जास्त लक्षात राहतं आहे ना. सकाळी लवकर उठणं आणि उठल्यानंतर ते पाठांतर चांगलं करायचं. मग ते केल्यानंतर दिवाळीमध्ये रिव्हिजन करायचं. आणि बघ तुला नेमकं कणी त्याचा रिझल्ट तुला हळूहळू परीक्षेचे सराव पेपर जर सोडवला ना की तुला आपोआप भेटून जाईल. पहिल्या वेळेस तुला मराठीचं थोडं कमी येईल, पण दुसऱ्या तिसऱ्या जसं जसं तू पाठांतर वाढवशील त्यानुसार तुला मराठीमध्ये चांगले मार्क पडतील. दुसरा कोण आहे? दुसरा कोणाचा प्रश्न असेल तर रेज हँड करा. कुणाचे प्रश्न असेल तर रेज हँड करा. हा तरी विचार तरी. इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर साठी काय करावं? काय म्हणते? इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामरसाठी काय करावं लागेल? नाही ना, आता मी सांगितलं, आता जसं मराठीमध्ये सांगितलं तसं तसं इंग्लिशसाठी तू तसंच करायला पाहिजे. आता नेमकं कसं आहे माहितीये का, आपल्याला तर विषय तर आपले 4 आहेत आहे ना. एक मराठी भाषा, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि गणित, हे 4 विषय आहेत. मग 4 विषयापैकी आपल्याला नेमकं काय करता येतंय की दररोजच्या सरावामध्ये मॅथ आणि या बाकीच्या गोष्टी तुम्हाला होतील. बुद्धिमत्ता हे नेमकं बुद्धीचं काम आहे, बुद्धिमत्ता होईल. मॅथमध्ये सुद्धा आपल्याला नेमकं प्रत्यक्षात सराव म्हणा मॅथ हे आणि ट्रिक्स वगैरे वेगवेगळ्या करून आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतं. परंतु एखादी म्हण
ही जर एखाद्या ह्याच्यामध्ये लपली असेल ते आपल्याला अनुभवावरूनही सोडावं लागतं. कधी कधी काय होतं माहितीये का, की एखादा शब्द आहे, हा शब्दामधलं जे अक्षर आहे त्या अक्षराच्या अनुषंगानं आपल्याला काय करावं, ती अख्खी मन हुडकावं लागते, शोधावं लागते, हा 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नेमकं काय माहितीये का, की आपण 8वीचं जर पाहिलं, 8वी मध्ये कधी तुम्हाला एखाद्या मराठीचं जे कधी शब्दसंपत्तीमध्ये अलंकारिक शब्द असेल, आहे ना, मग जे अलंकार आहे, एक कोणतीही घ्या तुम्ही, की बाबा एक खेटराची पूजा आहे ना, तुम्ही घेतला तर, किंवा एखाद्या वेळेस कधी तुम्हाला एक अलंकार विभक्ती वगैरे ह्याच्यामध्ये जर दिलं तर ते दिल्यानंतर त्याचा त्याचा कमल नयन आहे बघा, कमल नयन म्हणून तुम्हाला, कमलासारखे नयन आहेत त्याचे, ज्याचे ते आहे ना, मग ते जे आहे तुम्हाला समास ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला जसं मॅथ आणि बुद्धिमत्ता जसं सराव करता तुम्ही, त्याच पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे. परंतु फक्त काय करायचं माहितीये का, पाठांतर मात्र तुम्हाला सकाळी उठून करायचंय. जसं मराठीचं, जसं तुम्ही इंग्लिशचं विचारलात का नाही, तसं मराठीचं मी जर सांगितलं त्याप्रमाणे इंग्लिशचं सुद्धा करायचं. पाठांतर जे आहे ते पाठांतर मस्ट आहे. आणि सकाळी सकाळी उठून जर चांगलं पाठांतर केलात तर ते ठरवायचं की मराठी आणि इंग्लिश हे दोघांचंही पाठांतर आपल्याला करायचंय, दिवाळीपर्यंत संपवायचंय. दिवाळीपर्यंत संपवल्यानंतर दिवाळीला रिव्हिजन करायचं. रिव्हिजन केल्यानंतर प्रत्यक्षात ते पेपरामध्ये आपल्याला येते का ते पाहायचं. आणि जिथं कमी असेल एखाद्या टॉपिक मधला भाग आपला, जर एखादा भाग थोडा आपल्याला वाटतंय बाबा हे ग्रामर मध्ये आपल्याला जमत नाही, त्या भागावर थोडा जोर द्यायचा आहे ना. बाकीच्या गोष्टी हे पाठांतर, मग ही सातत्यानं चालणारी आहे. आता तुम्ही 8वीला आहेत त्यामुळे काय माहितीये का, 5वी मध्ये असताल तर 5वी मध्ये ते सांगितलं असतं की हे तुम्ही 5वीला आहेत, 5वी स्कॉलरशिप झाल्यानंतर सोडून द्यायचं नाही. ते प्रत्यक्षात 7वी मध्ये असेल, 6वी मध्ये असेल, एकदा रिव्हिजन करा दिवाळीमध्ये. 6वी मध्ये असेल तर रिव्हिजन करा, 7वी मध्ये असेल रिव्हिजन करा. रिव्हिजन फक्त रिवाईज केलं आपोआप ते लक्षात येतं. कधी कधी काय होतं पाहिजे, एखादी कविता आहे ती आपल्या खूप आवडीची असते आणि ती खूप सहित आपण पहिली दुसरीला पाठ केलेला असतो. ती कविता जर आपल्याला आता नेमकं कणी एक 8वीला पण विचारली तर ती कविता आपल्याला तोंडपाठ असते. का येते, कारण ती आपलीशी करतो आपण, आहे ना, ते आपलीशी करतो. तसंच हे शब्द जे आहेत, व्होकॅबलरी आहे, हे ते आपलंसं करा, हळूहळू सरावानं तुम्हाला बरोबर का, कधीही तुम्हाला विचारलं की त्या प्रश्नाचं उत्तर आणि एखाद्या वेळेस पाठांतर केलेला एखादा शब्द असेल तो लगेच तुम्ही उत्तर सांगता. ओके, दुसरं, हा. पुढला प्रश्न घेऊया. अली शेख, अनम्यूट हो. व्हाईट बोर्ड शेअर करू नका कोणी. हम्म. अली, हा सर सामाजिक आणि समाजशास्त्र आणि सायन्सचा अभ्यास कसा करायचा? हा. हे सर सांगते तुम्हाला, शिंदे सर सांगते. तुम्ही सांगा नंतर. ओके, हा, हे नाही. समाजशास्त्राचा अभ्यास आणि याचं मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस सांगेनच तुम्हाला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाला आपण जाऊया. स्वरा पवार, विचार. सर, अवांतर वाचण्यासाठी कोणते कोणते पुस्तकं वाचावीत? आता बघा, स्पर्धा परीक्षेला धरून जर म्हणला, तुम्हाला पंढरीनाथ राणेचं एक पुस्तक आहे, तुम्हाला मॅथचं सरांनी सांगितलं असेल, आहे ना. ते पुस्तक जे आहे त्याच्यामधले जे कणी एक ठोकळा आहे बुद्धिमत्तेसाठी, किंवा एक सोडवलेलं उदाहरण पंढरीनाथ राणेचं खूप चांगलं आहे. पुन्हा मराठीसाठी जर म्हणलं तर आपले वळंबेचं पुस्तक आहे ना, एकदम, हा. मग ते पुस्तक खूप चांगलं आहे, की एक सुगम मराठी म्हणून पुस्तक आहे. ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय माहितीये का, मराठीचे जे व्याकरण आहे ते व्याकरण एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल तुम्हाला, आहे ना. मोरा वाळिंबे, हा, मोरा वाळंबे म्हणून आहे, नितीन प्रकाशांचं पुस्तक आहे मोरा वाळिंबेचं. वाळिंबे. त्या पुस्तकामध्ये व्याकरणाचं पण पुस्तक आहे. त्या पुस्तकासोबत तुम्हाला शब्दसंपत्तीचं पण पुस्तक मिळेल. पण त्या शब्दसंपत्तीच्या, त्या पुस्तकाच्या शब्दसंपत्ती आपल्या परीक्षा पडत नाही. आपल्या परीक्षेमध्ये शब्द संपतात 5वी ते 8वीची जे मराठीची पाठ्यपुस्तक आहेत त्यातले शब्दसंपत्ती आपल्या परीक्षेला पडतात. ओके. आणि त्याबरोबर कनी आता आमच्या म्हणजे मी ज्या वेळेस 5वीला वगैरे घेत होतो मुलं, त्यावेळेस कनी बालभारतीचं एक पुस्तक होतं, बालभारतीचं. आता आहे का नाही की तुम्हाला नेमकं, बालभारतीच्या पुस्तकामध्ये मार्गदर्शिका, बालभारतीची मार्गदर्शिका म्हणून होती. ते पुस्तक म्हणजे पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे काय माहितीये का, ते वाटप करण्यात आलं होतं. पण नेमकं आता कालांतराने त्याची पीडीएफ उपलब्ध आहेत, परंतु नेमकं आता बाजारात वगैरे मिळतात का नाही की ते, म्हणजे मार्गदर्शिका ज्या आहेत शासनाच्या बालभारतीच्या 8वी स्कॉलरशिप, त्या मार्गदर्शिका घ्या, ते बेस आहेत, त्यातून पेपर निघतो. त्यातून पेपर, तुमचं नवनीत, तुमचं पंढरीनाथ राणे कोणतेही पुस्तक वापरलं जात नाही पेपर काढायला. पेपर काढताना मार्गदर्शिका वापरायची. आता मी जी बुद्धिमत्ता शिकवते तुम्हाला दररोज मार्गदर्शिकेतून शिकवतात. म्हणजे हे जे आहे टोटली नेमकं काय माहितीये का,
तुम्ही बघितला तर नेमकं काय, एक सीबीएसई असेल ते एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या आधारेच ते प्रश्नपत्रिका निघतात. आणि ही नेमकं कधी कोणतीही परीक्षा तुमची एक स्कॉलरशिपची काढायची तर बालभारती जी आहे त्या प्रकाशनमध्ये येणारे जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा एखादी पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच तुम्हाला काय होतं माहिती का, पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामधलंच सरावानं तुम्हाला बरोबर ते कणी त्याच्यामधलेच प्रश्न फक्त फिरवून टाकले जातात, आहे ना. बाकी आणखी नेक्स्ट कोण विचारणारे प्रश्न? आरती क्षीरसागर, विचार आरती. अनम्यूट हो, अनम्यूट कर स्वतःला आरती पहिल्यांदा. हा बोल आरती. सर सगळ्या एनएमएमएस साठी सर्वात जास्त कोणत्या विषयाचा अभ्यास करा? सर स्कॉलरशिप शिकवतात, स्कॉलरशिपला मराठी इंग्रजी सर शिकवतात. बरं, काय हरकत नाही. तरी बी मी सांगतो तुम्हाला की बाबा कोणताही जर विषय असेल तुम्हाला, एखादा स्कॉलरशिपचा असेल, शिष्यवृत्तीचा किंवा एनएमएसचा असेल, तर त्या विषयामध्ये सराव खूप महत्वाचा आहे. आणि नेमकं सर जे काही वेगवेगळ्या जे मॅथमध्ये बुद्धिमत्ता ट्रिक्स सांगतात ते ट्रिक्स लिहून चाला, तुम्ही लिहत चाला. आणि त्या ट्रिक्सवर आधारित असणारे जे वेगवेगळे गणित आहेत त्या गणिताचा तुम्ही म्हणजे नेमकं सराव करा. बुद्धिमत्तेमध्ये असणारे वेगवेगळे जे काही तुम्हाला कणी एक एक आरशा ठोकळा असेल, आरशाची आकृती असेल, पाण्याची आकृती असेल, हे सरावानं तुम्हाला नेमकं आपोआप लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं. बाकी विषय इतिहासचा झालाय किंवा त्याच्यामध्ये विज्ञानचा असेल, भूगोलचा असेल, यामध्ये तुम्हाला आता इतिहासामध्ये एक इसवी सन असतील किंवा एखाद्या वेळेस कोण नेमकी आता एखादी चळवळ असेल किंवा कोण नेमकं भूगोलमध्ये एखाद्या तुम्हाला टॉपिक मध्ये हे आहे ना, भूगोलमध्ये टुंड्रा प्रदेश वगैरे आहे त्यांना सगळं. सातवी झाले. मग हे जे आहे ते नैसर्गिक प्रदेश. नैसर्गिक प्रदेश ह्यामध्ये किंवा एक नकाशा असेल, आकृत्या असतील, मग नकाशामध्ये जे काही वेगवेगळे वेगवेगळे फिगर असतील, नद्या वगैरे कुठे मिळतात करतात, ह्या ज्या गोष्टी आहेत हे पाठांतराचाच भाग आहे. जसं तुम्ही मराठी आणि इंग्रजीचं पाठांतर करता त्यामध्ये नेमकं एखाद्या नदीचा उगम कुठं झाला किंवा एखादं धरण आहे ते भांकरानागल धरण कुठं नेमकं कोणत्या नदीवर आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्यक्षात काय माहितीये का, त्याची एक छोटे छोटे नोट्स काढत चला. आणि नोट्स तुम्ही काढलेत आणि प्रत्यक्षात काय माहितीये का, ते सकाळी सकाळी पाठांतर करत चालायचं. आणि ज्या वेळेस आपली परीक्षा आता 1 महिना राहिलेली आहे म्हणलं की त्याचं कणी जे छोटे नोट्स काढलेले आहेत की नाही, म्हणजे पॉईंट टू पॉईंट तेवढंच फक्त वाचून जायचं. बघा नक्कीच तुम्हाला कणी नेमकं हे जे मी सांगतोय ते मी प्रत्यक्षात आम्ही सुद्धा म्हणजे अभ्यास करून अशा पद्धतीनंच गेलेलो आहे की पॉईंट टू पॉईंट काढायचं. आणि ते फक्त रिव्हिजनसाठी, परीक्षेच्या अगोदर लगेच पुस्तक घेऊन बसायचं नाही. नेमकं त्याचं फक्त रिव्हिजनसाठी तेवढा वापर करायचा. कोणता? पॉईंट टू पॉईंट पूर्ण पाठांतर करायचं. एक एक 3 ते 4 6 महिन्यामध्ये जे पाठांतर सगळं करायचं, त्यामध्ये परीक्षेच्या अगोदर फक्त एक रिवाईज साठी आपण एखादा महिना द्यायचा किंवा फक्त रिव्हिजन राहावं त्या विषयाचं. बाकी अजून काही प्रश्न आहे पुढचा कोणाचा? प्रश्न असेल तर रेझाईन करा लवकर. इंग्लिश साठी कोणती बुक वापरायची? इंग्लिश साठी नवनीत, पंढरनाथ राणे, मार्गदर्शिका बस झाली. आणि पाठ्यपुस्तकाचं वाचन करा इंग्लिश साठी. ओके, त्याच्या बाहेर काही इंग्लिश जात नाही. ते पाठ्यपुस्तक 6वी 7वी 8वीचे इंग्लिशचे पाठ्यपुस्तक वाचले पाहिजे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? मग आभाराकडे येऊया. हा, सार्थक विचारा. सर प्रत्येक विषयाला किती वेळ द्यावा? विषयाचा अभ्यास करतो. ते मात्र आता काय माहिती काय, विषयाचा जो अभ्यास आहे आता नेमकं एनएमएस साठी आहे का नेमकं कधी स्पर्धा परीक्षा म्हणजे 8वी स्कॉलरशिप साठी आहे, तर 8वी स्कॉलरशिप किंवा एनएमएस असेल. बरं, हा नेमकं हे दोन्ही तू देत असशील तर नेमकं माहितीये का की इतिहास भूगोल आहे ना, इतिहास भूगोल हे प्रत्यक्षात तुला काय माहितीये का, तुझ्या पुस्तकाच्या सरावातून होईल बाबा, म्हणजे अभ्यास करताना ते होईल. परंतु तुला नेमकं हे बाकीचे जे विषय आहेत, तुला विषय जे मॅथ असतील किंवा बुद्धिमत्ता असतील, हे प्रत्यक्षात तुला कधी या अभ्यासाबरोबर हे बाकीचे टेक्स्ट बुक जे आहेत त्या टेक्स्ट बुकच्या अभ्यासाबरोबर व्यतिरिक्त तुला करावं लागतील, हे लक्षात घे. मग त्यासाठी माहितीये का, पाठांतराचा वेळ सकाळी द्यायचा, मराठी आणि इंग्लिशचा पाठांतराचा वेळ सकाळी द्यायचा आहे ना. तिथं मी सांगितले पहिल्यापासून तुम्हाला, सकाळी सकाळी त्याचं ते सोडून द्यायचं लगेच. पटकन मराठी आणि इंग्लिश जे आहे ते सकाळी सकाळी पाठांतर ठेवायचं आणि ते बाजूला करायचं. एखादं व्याकरण आहे ते व्याकरण सुद्धा नेमकं काय माहितीये का, सकाळी वाचलं तरी चालेल, आहे ना. बर, त्यानंतर आता नेमकं शाळेचं शेड्यूल ते तुमचं टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार 10 ते 4 जर असेल, आहे ना, 4 नंतर एखादा आपला स्वतःसाठी वेळ 4 ते 5 पर्यंत तुमचा वेळ खेळणं बिळणं असेल, इतर क्लास वगैरे असतील तर ते नेमकं काय, त्यासाठी काय माहितीये का, फक्त एक शनिवार आणि रविवार हे जे आहेत काय, हे स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त. आणि फक्त एक सर जे गायडन्स करतात,
सर जे गायडन्स करतात तुम्हाला ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्षात गाईड म्हणजे इतरही गोष्टीमध्ये तुम्हाला नेमकं काय माहितीये का, जर तुम्ही विचारलात केलात की बाबा कशा कशा पद्धतीने अभ्यास करावा काय करावा, ते जे सांगतात त्यांचे फक्त रूल्स फॉलो करा तुम्ही. बाकी तुम्ही इतर वेळ द्यायची गरज नाही. सर सांगते ते नेमकं त्याप्रमाणे जे ट्रिक्स आहेत ते लिहत चला. पॉईंट टू पॉईंट अभ्यास करा. नेमकं मग एखाद्या दिलेला मुद्दे जे आहेत ते मुद्दे नेमकं लिहून घ्या. आता काही काही मला दिसतात त्याच्यामध्ये, काही काही फक्त ऐकतात, परंतु जे प्रत्यक्षात नेहमी पुस्तकं वगैरे सांगतो किंवा काही नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करा, काही मला एक दोन चार मुली दिसतात की प्रत्यक्षात लिहून घेतात. ते नेमकं एक कसं आहे माहितीये का, आपण ऐकलं की ते लगेच विस्मरण व्हायची शक्यता असते. आणि ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस कधी नोटिंग करून घेतो, ते प्रत्यक्षात काय माहितीये का, नोटिंग करताना आपण दोन क्रिया करतो. एक ऐकण्याची आणि प्रत्यक्षात लिहिण्याची. आणि ते नोटिंग करताना आपल्या ते काय होतंय, ते दोनदा क्रिया झाल्यामुळे ते लक्षात पण राहतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस आपण चला विसरलो पण, तर ते प्रत्यक्षात वहीमध्ये लिहिलेले असल्यामुळे तुम्हाला नेमकं काय होईल माहितीये का, ते पुन्हा वाचता येईल आणि पुन्हा लक्षात राहील. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला ट्रिक्स सांगतात किंवा एखाद्या वेळेस कोण काही म्हणजे नेमकं तुम्हाला एक गायडन्स करत असेल, तर प्रत्यक्षात एक वही वगैरे आणि किंवा पेन प्रत्यक्षात हातामध्ये घेत चला. आणि नेमकं महत्वाचे मुद्दे असतील किंवा काय म्हणतात नेमकं सर, ते ट्रिक्स वगैरे किंवा एखादं पॉईंट टू पॉईंट तुम्ही लिहित चला. म्हणजे तुम्हाला फायदेशीर पडेल. आतापर्यंतची ही जी सवय आहे ती सवय तुम्हाला तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. ओके. हम्म. श्रावणी विचार. श्रावणी पोटे. सर सकाळी किती वाजता उठून अभ्यास करावा? सकाळी आता नेमकं मला सांग, तू कितीला उठते? तू कितीला उठते मला सांग. अनम्यूट करतो तुला. हा तुला, हा नाही नाही, हा सांग. हा तू कितीला उठते मला 6 सांग. वाजता. हा 6. 6ला उठते ना तू? ओके. आता नेमकं काय माहितीये का, आपण 3ला उठलं किंवा 4ला उठलं किंवा 4:30ला 5ला उठलं, हे नेमकं केलं म्हणजे आपण खूप म्हणजे सकाळी सकाळी उठून लगेच अभ्यासाला बसायचं असं नसतं. प्रत्यक्षात काय माहितीये का, नेमकं तुझी शाळा नेमकी कितीला आहे मला सांग तू. 8 वाजता आहे का 10 9 वाजता. वाजता? हा 10. ओके, 10 वाजता आहे. तर काय कर माहितीये का, तू एक सांगतो की बाबा सकाळी सकाळी तू कोणी 6ला उठली की नाही, तू फ्रेश वगैरे होणार झाल्यानंतर एक 6:30 पावणे 7ला किंवा 7चा टाइम दे तू. 7 वाजता 7 ते एक 7:30 पर्यंत किंवा 8 पर्यंत जास्त काही नाही करायचं. आपल्याला म्हणलेले मी तुला एक 10 10 15 15 20 20 शब्द, एक एक जे टॉपिक आहे, हा मग ते टॉपिक जे आहे तेवढं अभ्यास करायचं. आणि ठरवायचं की आपल्या आठवड्याचे एक 7 दिवस असतात, 7 दिवसापैकी 6 दिवस द्यायचे आपले. आणि शेवटचा दिवस कोणता द्यायचा? रविवारचा दिवस कशासाठी? रिव्हिजनसाठी द्यायचा. लक्षात घे. हा 6 दिवस आहेत. 3 दिवस दे मराठीला, 3 दिवस पाठांतराचं सांग तुला आहे, आणि 3 दिवस दे इंग्लिशला. आणि शेवटचा जो दिवस आहे की आपण नेमकं काय केलेलं आहे त्याचा सराव रविवारी करायचा. बस एवढं करत गेलीस ना, तू अर्धा तास ही जर सकाळी दिलीस तरी नेमकं तुला कधी सक्सेस सक्सेस नक्की तू सक्सेसफुल होशील. हा नक्कीच. ओके. बरेच जण विचारले सारंग किती तास अभ्यास करायचा किंवा स्कॉलरशिपला सारंग किती वेळ द्यायचा. सारंग सांग बेटा, तू किती वेळ देतो स्कॉलरशिपला? जर तुम्ही सरांचा क्लास नियमितपणे करत असाल तर तुम्हाला अजून काही टाइम द्यायची गरज नाही. आणि ते टाइम तुम्ही फक्त स्वतः सरांनी जे काही पॉइंट्स दिले आहेत ते फक्त रिकॉल करण्यात देऊ शकता. आणि जेव्हा परीक्षा 2-3 आठवड्या जवळ येते तेव्हा तुम्ही जे प्रश्नसंच आहेत ते सोडवत चला. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होते आणि प्रश्नपत्रिका पण जे मागच्या वर्षीचे आहेत ते सोडवत चला. ओके. तर सारंग सांगितले, पहिली गोष्ट सांगितलं क्लास दररोज करा. क्लासमध्ये शिकवलेले व्यवस्थित लिहून घ्या, त्याचं रिकॉल त्याचं रिव्हिजन करत चला, प्रश्नपत्रिका सोडवा, होऊन जाते. जास्त काही करायची गरज नाही. तो म्हणजे फक्त IIT फाउंडेशनचा पण तो क्लास करायचा. तो पण बाकी सायन्स मॅथ फिजिक्स केमिस्ट्री ते सगळं करतो. तो ते सगळं करून हे केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मार्क किती सारंग? 266 मार्क आहेत सारंगला. तो CBSE व ICSE बोर्डच्या मेरिट लिस्ट म्हणून राज्यामध्ये 6वा आहे. ठीक आहे. त्यांची मेरिट लिस्ट लागते CBSE व ICSE बोर्डाची, त्यामध्ये तो राज्यात 6वा आहे. ओके. हा अजून काही प्रश्न विचारायचे? शेवटचा 5 मिनिटं शेवटचे प्रश्न नसतील तर मग आपण शेवटाकडे जाऊया. स्कॉलरशिपला मार्क 266 आहे. CBSE व ICSE बोर्डून तो राज्यात 6वा आहे. ओके. 5ला किती नंबर होता तुझा सारंग? जिल्ह्यात पहिला आणि राज्यात
13वा. हा, पाचवीला लातूर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर होता आणि राज्यात 13वा नंबर होता पाचवीला. पाचवीला 13वा नंबर होता सीबीएसई आयसीसी बोर्ड मधून. आठवीला तो 6वा आलाय, म्हणजे त्यानं प्रगती केली आहे थोडक्यात. ठीक आहे, चला. अजून काही प्रश्न नसतील तर आपण शेवटी ठेवू. मनस्वी आहे का? मनस्वी, मनस्वी रेझाईन कर. मनस्वी दिसत नाही. ओके, बरं. शर्वरी आहे का? शर्वरी. ओके, हा बाई काही विचारायचं तुला? हा विचार, हा बाई. सर उद्या ऑनलाईन तास होईल का? काय? ऑनलाईन तास होणार आहे उद्या. उद्या सांगेन मी, आज नाही. ठीक आहे. ठीक आहे, आपण आपण जाऊया. हा, हा. आभार कोण मानते? आभार, आभार प्रवेशाचं काम कोण करते? रेझाईन करा लगेच. आभार करायला इच्छुक विद्यार्थी व ज्या विद्यार्थ्यांना अजून बोलायचं काहीतरी आजच्या मार्गदर्शनाबद्दल, ते रेझाईन करा. जे आभार करू इच्छितात किंवा जे बोलू इच्छितात. कुणाल तरडे बोलताय का? कुणाल तरडेचे पालक बोलताय का आपण? कुणाल तरडेची आई बोलताय का? हा, अनम्यूट करा तुम्ही स्वतः. हा, कुणाल अनम्यूट करा. हा, बोला ताई, बोला. तुम्हाला काय वाटलं आजच्या मार्गदर्शनाबद्दल? सरांनी आणि त्या दादाने खूप सुंदर मार्गदर्शन केले. मी स्वतः ऐकत होते. खूप पॉइंट टू पॉइंट सगळं मार्गदर्शन केले मुलांना. अगदी महत्वाचं मार्गदर्शन आहे. आणि मी स्वतः सुद्धा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देते. मीटिंग चालू असताना सुद्धा मी पाठीमागे बसलेले असते, तो काय करतोय. आणि मला स्वतःलाच गोडी लागली, तुम्ही ते शिकवताय ते. मी दुपारची त्याची पुस्तकं उघडून बसलेली असते करत अभ्यास वगैरे. मस्त. धन्यवाद मॅडम. आणि नेमकं काय माहितीये का, की विद्यार्थी जे आहेत, आपला आपला मुलगा, हा, हे प्रत्यक्षात पालक म्हणून आपल्याला मुलाला वाटतं की नेमकं काय, की बाबा खूप बर्डन देतात, खूप बघतात, परंतु त्याच्या भविष्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण नेमकं काय माहितीये का, बाकीच्या सारखं आपण जर त्याला मोबाईल असेल, हा, आणि टीव्ही असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्या योग्य वयामध्येच तुला नेमकं मिळणार. योग्य वयामध्ये, योग्य वयामध्ये हे तू नेमकं टीव्ही असेल, मोबाईल असेल, तुला पूर्ण मुभा आहे. परंतु प्रत्यक्षात ह्या विद्यार्थी ह्याच्यामध्ये हा विद्यार्थी दशेमध्ये आपण काय काय करू, ह्या विद्यार्थ्यांना नेमकं काय माहितीये का, मुलाला ह्या गोष्टी राग येत असेल तरीही नेमकं माहितीये का, त्याच्या आवडीच्या गोष्टी करू द्यायच्या. परंतु त्यांना विचारायचं पहिल्यांदा की नेमकं की तुम्हाला नेमकं आवड कशामध्ये आहे. त्या आवडीच्या गोष्टी करत करत आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना नेमकं काय माहितीये का, ह्या मुलाला जी असेल तुमच्या, तर जे अभ्यासाची गोडी कशी लावता येईल त्यासाठी पालक म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे. पालक म्हणून प्रयत्न करायचे. हा, ओके. 8 दिवस झाले क्लास जॉईन केलाय सरांकडे त्यांनी. तर बुद्धिमत्ताची त्याला एवढी भीती वाटत होती. आता 8 दिवस झाले तो सतत ते बुद्धिमत्ता सोडवत बसतोय. आणि ते सरांचे लिंक्स वगैरे बघत असतो सतत. जे की तो त्याऐवजी व्हिडिओ बघायचा, शॉर्ट्स वगैरे, तो आता मोबाईल हातात आला की लिंक सोडवत बसतो, वही वगैरे घेऊन एकटाच. आता खूप मस्त एक मार्गदर्शन. मॅडम मी सांगतो. आता तो गेलाय म्हणजे 8वीला, आता 9वीत गेलाय तो, है ना. आता त्याचे काही बरेचसे जे मुलं आहेत, ते मुलं नेमकं काय माहितीये का, त्याच्या पालकांनी त्यांना मोबाईल दिलाय. हा, मोबाईल हम्म दिलेला आहे. आणि त्याला पण वाटतं की बाबा आज ते नेमकं मोबाईल वगैरे दिले, ते मोबाईलवर बोलतात, संभाषण करतात, व्हॉट्सअप ग्रुप काढले, सगळ्या गोष्टी गोष्टी म्हणजे बाकी आहेत सर्वजण. हा, म्हणजे इंस्टाग्राम हा, आहे. हा, सर्व सर्व आहेत. आता नेमकं काय माहितीये का, ते वापर करताना ह्याला पण वाटतं ते शॉर्ट्स वगैरे बघावं किंवा रील्स हम्म. बघावं, त्या सगळ्या वाटतं. मग त्यासाठी नेमकं माहितीये का, मी थोडा वेळ दिला की बाबा तू जसं आपलीच वेळ असते की आपण स्वतः पालक म्हणून बी थोडं आपण चूक करतो. बरोबर. जर की आपण झोपीतून उठल्यानंतर लगेच पहिल्यांदा आपण शोधाशोध कशाची करतो, तर ते मोबाईलची करतो. आणि मोबाईलमध्ये पहिल्यांदा व्हॉट्सअपला नेमकं काय गुड मॉर्निंग काय मेसेज आला ते बघतो. हे जे आहे ते प्रत्यक्षात ह्या ज्या गोष्टी आहेत ते थोड्या सोडल्या. आणि सोडून कारण की कसंही केलं तरी लहान मूल जे आहे ते अनुकरण करत असतं आपल्या सोबत असणाऱ्या ज्या पालकाचा असेल किंवा आजी आजोबाचा असेल. हे जे आहे का, ह्या ज्या गोष्टी जर आपण प्रत्यक्षात ते वेळ स्वतःचा सुद्धा जर वाचनात घातला, तर ते मोबाईल थोडं म्हणजे सोडून देईल. आणि वाचनामध्ये अवांतर जे पुस्तक आहेत ते पुस्तकं वाचायसाठी प्रयत्न करेल देणं. ओके. 4 मुलांचे रेझल्ट आहेत, चौघांनाही बोलण्याची संधी देऊया. तर रेझल्ट तसेच ठेवा.
पहिल्यांदा सिद्धी कनसे, तू बोल. सगळ्यात शेवटी जर तो आभार मानेल. ओके, सिद्धी बोल, सिद्धी कनसे. सर्वप्रथम मी त्या दादाला अभिनंदन करते की तुला एवढे छान मार्क पडलेत. म्हणजे मला ऐकताच एवढं आश्चर्य वाटलं मार्क ऐकून. म्हणजे CBSE चे विद्यार्थी आहे, म्हणजे इंग्लिश मिडियमचा आहे, आणि तरी सुद्धा मराठीचा अभ्यास करून सगळं परीक्षाचे सगळं सांभाळून त्याने राज्यात 6वा क्रमांक पटकावला आहे. खूप अभिनंदन तुझं. आणि खरंच मी त्याच्या वडिलांचा पण खूप आभार मानते की त्यांनी ॲज अ प्रवचन दिल्यासारखं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी एकूण एक सगळा पॉइंट वाईज सांगितलं आहे. आता आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आहे की हा, आता आम्हाला राज्यात यायचंच आहे, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आहे. तर खूप अभिनंदन आणि खूप आभार आहे तुमच्या दोघांचा पण. थँक्यू. ओके, स्वरा पवार अनम्यूट हो. स्वरा पवार. हॅलो सर, मी स्वराची आई आहे. तर मला ऑनलाईन क्लासची गरज होती म्हणून मी सर्च करून बघितलं. अजून आम्ही क्लास म्हणजे फी भरून जॉईनिंग केलेलं नाहीये. हा आमचा डेमो क्लास आहे. पण डेमो क्लास मध्ये सरांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, कमी वेळेत किंवा टायमर लावून शिकवण्याची पद्धत, ह्याच गोष्टी मला अपेक्षित होत्या. त्या आम्हाला ह्या क्लासद्वारे मिळालेल्या आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना, आता मी मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होते त्यावेळेस आम्ही एका खेड्यागावात शिकलेलो आहे. त्याच्यामुळं हे काही क्लास वगैरे काही नव्हते. जेव्हा मी MCOM पूर्ण केलं त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा द्यायला गेलो त्यावेळेस म्हणजे आशीर्वाद, परिस्थिती, पहिला अवकार का दुसरा अवकार, ह्या गोष्टी मी त्यावेळेस अभ्यासल्या. त्यावेळेस वेळ खूप गेलेला होता. त्याच्यामुळे मी स्पर्धा परीक्षेमध्ये काही यशस्वी झाले नाहीये. फक्त इच्छा होती. मी स्वराला पहिलीपासून मी स्पर्धा परीक्षेला बसवते. ती किती मार्क्स पडले ह्याच्यापेक्षा मी अजूनपर्यंत मी केलेलं नाहीये. फक्त तिला स्पर्धा परीक्षेसाठी बसवते. ती गोल करते, वाचते, लिहिते. आणि आता 8वीच्या वर्गामध्ये ती चांगली तयार झाली. म्हणजे अभ्यास स्वतःहून करत असते, सेल्फ स्टडी करते आणि क्लास पण ती चांगला अटेंड करत असते. तर ह्याच्यामध्ये अवांतर वाचन आणि मराठी आणि इंग्रजीचा जे शब्द संपत्ती वाढवण्यासाठी जे समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द ह्यांचा वेळ कधी द्यायचा हे तुमच्याकडे, म्हणजे सोनाराने कान टोचल्यानंतर जे उपयुक्त असते ते तिच्यासाठी उपयुक्त झालेले आहे. आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद, थँक्यू. आणि या बाळाचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. पुढे सृष्टी जाधव, बोल सृष्टी. सर्वप्रथम त्या सारंग दादाचे अभिनंदन. आणि आज त्याच्या वडिलांनी म्हणजे त्या सरांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यातून मला अनुभव मिळाला की कसं अवांतर वाचन करायचं, मराठीला किती वेळ द्यायचा, इंग्लिशला किती वेळ द्यायचा. तर स्पेशली मला मराठी ची व्याकरण खरंच खूप अवघड जातं. त्यातून ज्या सरांनी मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनेच मी आता रोज सकाळी मराठीला 3 दिवस आणि इंग्लिशला 3 दिवस आणि शेवटचा जो रविवार असतो तो रिव्हिजनला देणार आहे. आज मी म्हणजे स्वतःशी ठरवलंच आहे की आता सरांनी जे मार्गदर्शन केलंय त्याचा आपण स्वतःमध्ये नक्कीच उपयोग करायचा आणि मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क मिळवायचे. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यातून आम्हाला एक एनर्जी मिळाली की आता नव्याने सुरुवात करायची आणि स्कॉलरशिपला आणि NMMS ला राज्याच्या यादीत यायचंच. थँक्यू सर. मानवी हजारे, बेस्ट ऑफ लक सृष्टी. बेस्ट ऑफ लक नंबर. बोल मानवी. सर्वप्रथम सारंग दादाचं खूप अभिनंदन. आणि आज सर आणि सारंग दादांनी आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. आम्हाला मराठी व इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, किती वेळ द्यायचा हे सर्व छान पद्धतीने समजावून सांगितले. त्यामुळे आम्हाला खूप खूप छान मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्हाला परीक्षेत नक्कीच यश मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आपल्याला काही विचारायचंय अजून? नाही. एंड करूया मीटिंग. 9:05 झाले. 1 तास 5 मिनिट झाले आपल्याला. ओके, स्वरासृष्टी काही विचारायचंय? रेझेंट आहे तुमचा तसाच.
की एंड करूया मीटिंग. ओके, उद्या क्लास होईल का नाही उद्या सांगेल सर. तुम्हाला एक शेवटचं बोलतील. हा सर बोला. तर सर्व मुलांना कनी स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त मार्क मिळवावेत तुम्ही. आणि आपलं जे आहे की प्रयत्नांती परमेश्वर म्हणल्यासारखं की तुम्ही प्रयत्न करा. एखादा विद्यार्थी कनी थोडा अभ्यासात कमी असेल, आहे ना, पण कमी असेल, परंतु ह्या वेळेस नेमकं त्यानं यशस्वी होऊ शकलं नाही. एखाद्या वेळेस कनी सरांच्या मार्गदर्शनात तुम्ही होणारच, पण सगळेच विद्यार्थी का पहिले येणार नाहीत, आहे ना. पण नेमकं काय माहितीये का, की आपण घेतलेलं जे ज्ञान आहे ते वाया जाणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा माहिती का, फक्त प्रयत्न करा. प्रयत्नाने हळू 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 एखादं तुम्ही कनी जी गोष्ट तुम्हाला जमत नाही ती नक्कीच एके दिवशी तुम्हाला जमेल. हा, सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके, एंड करूया मीटिंग आपण. तुला काही विचारायचं शेवटचं? व्हिडिओ तसा हात वर करा. व्हिडिओ मध्ये विचारायचं असेल तर शेवटचं कुणाला. आदिनाथ काही विचारायचंय? नाही. आदिनाथ काही विचारत नाही, पण मार्क बरोबर घेतोय का नाही? बरं ठीक आहे. मुग्धा काही विचारायचंय? नाही. ओके, आपण एंड करूया मीटिंग. हा.